तर आज तो दिवस आला होता बाप्पांच्या जाण्याचा. बाप्पांना दही भात आणि मोदक ठेवले, मग नंतर आरती घेतली. मग आरती झाली आम्ही निघालो. बाप्पा चालले होते तर खूप वाईट वाटत होतं, पण काय करणार आता, बाप्पांना तर जावं लागणार. मग इकडे आल्यावर परत गणपती बाप्पांची आरती घेतली, नारळ फोडला, प्रसाद ठेवला देवाला. आता गणपती बाप्पांना विसर्जन करायच्या आधी जो आतमध्ये जाऊन बसला, थांब जरा गणपती बाप्पांना तर आणू दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मग बाप्पांचं विसर्जन केलं. मग आम्ही पोलो थोडं, आणि मग पोहून झालं मग आम्ही निघालो घरी. मग घरून मी लगेच निघालो पुण्याला ताईकडं. मग इकडे बारक्यासोबत लय मस्ती केली. आता बारक्याचा एवढा तर आपल्याकडे डायरेक्ट बॅटीने हाणायला लागला राव. ए बाबा गप जरा थांबा बरं का, आता हिची मजा बघा. अरे हे लई अड पोरग आहे बाबा. बाप्पांना मोदक ठेवून बारक्याने केलं मोदक खायला सुरुवात. आता काय सगळेच खातो काय, थोडे आम्हाला पण ठेव. मग इकडे गणपती बाप्पांची आरती घेतली. मग आम्ही गणपती बाप्पा घेऊन निघालो विसर्जनाला सगळे. गणपती बाप्पा मोरया. जेवढा आनंद गणपती बाप्पांना आणताना होतो ना, त्याच्यापेक्षा डबल दुःख त्यांना विसर्जन करताना होतोय. गणपती बाप्पा